चला आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत जे पण फॉर लूप आपण बघितले त्याचा यूज करून आपण काय पॅटर्न पेंटिंग शिकणार आहोत. पॅटर्न प्रिंटिंग, ठीक आहे. जे काय इंटरव्ह्यूमध्ये महत्त्वाचे जे पॅटर्न विचारले जातात, ठीक आहे, ते आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. त्यानंतर आपला जो स्ट्रिंग स्ट्रिंग कन्सेप्ट आपण बघितला होता. कोणता कन्सेप्ट? स्ट्रिंग. तर त्या स्ट्रिंगच्या काही प्रिडिफाईन मेथड्स आपल्याला बघायचे राहिलेले आहे, ते पण आपण बघून घेऊ, ठीक आहे. म्हणजे इथपर्यंत डेटा आणि फ्लो कंट्रोल आपलं पूर्ण डेटा टाईप फ्लो कंट्रोल सगळं व्यवस्थित आपलं एंड होऊन जाईल, ठीक आहे. तर चला त्या अगोदर आपण एक इंटरव्ह्यूचे क्वेश्चन स्टार्ट करू. माझ्याकडे एक लिस्ट दिलेली आहे. सपोज ही इक्वल टू 1, 2, 3. तर स्क्रीन शेअर करा. हो, आता टुडेज इंटरव्ह्यू क्वेश्चन इज, सपोज माझ्याकडे काय एक लिस्ट दिलेली आहे आणि मला ती लिस्ट चेक करायची आहे पॅलिंड्रोम आहे का नाही, ठीक आहे. लिस्टमध्ये काय एलिमेंट्स आहे ती लिस्ट मला चेक करायची आहे पॅलिंड्रोम आहे का नाही. सपोज लिस्ट आहे पॅलिंड्रोम लिस्ट और नॉट, लिस्ट और नॉट. लिस्ट आहे L1 इक्वल टू 1, 2, 3, 2, 1. तर एक ऑब्झर्व करा या लिस्टमध्ये 1, 2, 3, 1, 2, 3. जेव्हा पण आपण फर्स्ट पासून एंड कडे जाणार आणि एंड पासून फर्स्ट कडे, तर काय सेम आहे. रीडिंग काय एलिमेंट काय सेम आहे, 1, 2, 3, 1, 2, 3, ठीक आहे. तर अशी जी पण लिस्ट असते अशा लिस्टला म्हणलं जातं पॅलिंड्रोम लिस्ट. काय म्हणलं जातं? पॅलिंड्रोम लिस्ट. आता हे कशी चेक करायचे? जर फर्स्ट एलिमेंट लास्ट एलिमेंट सोबत जर मॅच होत असेल तर ही काय पॅलिंड्रोम लिस्ट आहे. हा जो 2 आहे हा जर सेकंड लास्ट एलिमेंट सोबत जर मॅच होत असेल तर हा म्हणजेच काय पॅलिंड्रोम आहे, ठीक आहे. यासाठी सिंपल एक कंडिशन लावायची, इफ L1 इक्वल टू L1 ते स्लायसिंग ऑपरेशन. आणि रिव्हर्स कसं करतो आपण स्लायसिंग ऑपरेशन? डबल कोलन आणि -1. हे झालं आपलं रिव्हर्स ऑपरेशन. प्रिंट इट इज पॅलिंड्रोम, इट इज पॅलिंड्रोम लिस्ट, इट इज पॅलिंड्रोम लिस्ट. ओके, एल्स इट इज नॉट पॅलिंड्रोम लिस्ट. प्रिंट इट इज नॉट पॅलिंड्रोम लिस्ट. बघा आउटपुट. इट इज पॅलिंड्रोम लिस्ट. सपोज मी इथं जर टाकलं 5, 6. आता हे पॅलिंड्रोम आहे का? नाही आहे. मग बघा आउटपुट, इट इज नॉट पॅलिंड्रोम लिस्ट. हा झाला आपला इंटरव्ह्यू क्वेश्चन, फर्स्ट इंटरव्ह्यू क्वेश्चन. नेक्स्ट आपण आता बघू की जे पण आपण फॉर लूप शिकलो त्या फॉर लूप बद्दल आपल्याला काय पॅटर्न प्रिंट करायचे. जसं की इंटरव्ह्यू मध्ये दिल्या जाईल तुम्हाला स्क्वेअर पॅटर्न प्रिंट करा. स्क्वेअर पॅटर्न म्हणजेच काय? सपोज बघा स्टार 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 स्टार, ठीक आहे. परत हे स्टार मला खाली किती वेळेस पाहिजे? 4 वेळेस. अशी 1, 2, 3, 4. ओके, तर कसा प्रिंट करायचा हा जो क्वेश्चन दिला, ठीक आहे. तर सिम्पली तुम्ही म्हणणार की प्रिंट मध्ये टाकायचं प्रिंट स्टार इंटू किती टाइम पाहिजे मला? 4. नेक्स्ट परत त्यालाच कॉपी करायचं 4 वेळेस, ठीक आहे. पण इंटरव्ह्यूवर तुम्हाला असं नाही विचारणार की एक प्रिंट स्टेटमेंट यूज करा आणि त्याला मल्टिप्लिकेशन 4 आणि 4 वेळेस प्रिंट करा, ठीक आहे. त्यासाठी आपल्याला यूज करावं लागेल फॉर लूप. इंटरव्ह्यूवर विचारले तुम्हाला जर फॉर लूप माहिती आहे तर मग फॉर लूप नाही हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह होईल? तर बघा आता काय येत आहे? 4 टाइम्स स्टार येते, ठीक आहे. पण आपण हा जो पॅटर्न आहे यामध्ये आपण काय करतोय? मल्टिपल प्रिंट स्टेटमेंट यूज करतोय. काय करतोय? मल्टिपल प्रिंट स्टेटमेंट. आपल्याला एकच प्रिंट स्टेटमेंट यूज करायचं आहे आणि यूज करायचं आहे फॉर लूप. यूज काय करायचं आहे? फॉर लूप. तर मग बघा हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह होईल?
सपोज आता मला स्टार किती पाहिजे 4 किती पाहिजे 4 फॉर आय इन रेंज आणि लास्ट एलिमेंट घेतो का आपला रेंज फंक्शन मध्ये नाही म्हणजे मी 5 पर्यंत लूप चाललो ठीक आहे नेक्स्ट प्रिंट किंवा आपण काय करू दोन फॉर लूप यूज करू नेस्टेड हा झाला कॉलम साठी हा झाला रो साठी आणि आपण घेणार कॉलम साठी दुसरा फॉर लूप जो पण वरचा लूप असतो तो कशासाठी असतो रोज साठी कशासाठी रोज साठी हे कधी पण लक्षात ठेवा नेक्स्ट मी घेणार सेकंड फॉर लूप तो जाणार कॉलम साठी कशासाठी कॉलम साठी त्याला नाव देणार फॉर आय किंवा इथे दुसरं व्हेरिएबल घेऊ आपण मिसमॅचिंग साठी इन रेंज किती पाहिजे मला स्टार 4 नेक्स्ट प्रिंट स्टार आता बघा आयची व्हॅल्यू किती होईल पहिले स्टार्टिंगला 0 जे पण माझा काय राहील 0 जर कॉलम जर 0 आहे कॉलम काय माझा 0 नंबरचा कॉलम रो पण काय 0 मग हा फर्स्ट स्टार प्रिंट होऊन जाईल फर्स्ट स्टार काय होईल प्रिंट होईल समजतंय बघा येस सर. हो फर्स्ट स्टार काय होईल प्रिंट होईल नंतर जे किती वेळ चालेल 5 पर्यंत ठीक आहे बघा मला काय पाहिजे हा स्टार प्रिंट झाल्याच्या नंतर स्पेस पाहिजे काय पाहिजे स्पेस एंड इक्वल टू इथे देणार मी स्पेस इथे काय देणार स्पेस नेक्स्ट प्रिंट आता लाईन चेंज करावं लागेल ना एक कॉलम एक जो पण रो आहे तो पूर्ण प्रिंट झाल्याच्या नंतर मला लाईन चेंज करायची म्हणून मी इथं प्रिंट एम्प्टी स्टेटमेंट देणार प्रिंट एम्प्टी स्टेटमेंट काय करेल जोपर्यंत म्हणजे हे जे स्टार आहे 1 पासून 1 2 3 4 प्रिंट झाले की नंतर लगेच नेक्स्ट लाईनवर येईल बघा आउटपुट मध्ये काय येते 1 2 3 4 5 इथे मी काय दिलंय 4 आता 0 पासून स्टार्ट होते म्हणल्यावर 4 पण घेणार म्हणजे 4 पर्यंत किती झाले आपले 5 0 1 2 3 4 समजतंय हे झालं पहिला स्टार्ट म्हणजे स्क्वेअर पॅटर्न अजून याला आपण दुसऱ्या मेथडने सॉल्व्ह करू फॉर आय इन रेंज सिंपल वे किती पाहिजे मला 5 नेक्स्ट प्रिंट स्टार इंटू काय करायचं मला आय किती राहील स्टार्टिंगला 0 हा झाला दुसरा पॅटर्न हा कोणता पॅटर्न आहे बघा एक मिनिट इथे देणार मी स्क्वेअर पॅटर्न नाव फर्स्ट स्क्वेअर पॅटर्न ओके नेक्स्ट पॅटर्न बघू आपण आता नेक्स्ट राईट अँगल ट्रँगल पॅटर्न ओके आता राईट अँगल ट्रँगल पॅटर्न कसा असतो बघा जी पण आयची व्हॅल्यू आहे स्टार्टिंगला काय राहील 0 मग 0 इंडेक्स वरती मला काय करायचं आहे प्रिंट करायचं आहे स्टार नेक्स्ट आयची व्हॅल्यू किती होईल 2 नंतर आय मला काय करायचं आहे प्रिंट करायचं आहे आयच्या जागेवरती काय करायचे 2 स्टार प्रिंट करायचे जशी आयची व्हॅल्यू वाढत जाईल तसं मला काय करायचे 0 पण वाढवायचे ठीक आहे 1 2 3 1 2 3 1 2 3 नेक्स्ट 2 3 4 हा काय झाला माझा राईट अँगल ट्रँगल पॅटर्न बघा राईट अँगल सारखा शेप आहे ना म्हणून याला म्हणलं जातं राईट अँगल ट्रँगल पॅटर्न नेक्स्ट आता हा सिंपल बघा कसा प्रिंट होणार फॉर आय इन रेंज मला किती पाहिजे स्टार सपोज मला पाहिजे 5 म्हणून मी इथे देणार 5 कुठून स्टार्ट करायचं आहे इथे काय देतो आपण स्टार्टिंग आणि एंडिंग
1 पासून स्टार्ट करायचं आहे. मग 5 पाहिजे म्हणल्यावर 1 पासून स्टार्ट होत असेल तर इथं मला किती द्यावं लागेल 6, कारण की 6 एक्सक्लुडेड आहे म्हणजे लास्टचा एलिमेंट घेणार का तो नाही. नेक्स्ट प्रिंट स्टार इंटू आय. आयची व्हॅल्यू स्टार्टिंगला किती आहे 1, मग 1 पोझिशनला गेल्याच्या नंतर हा स्टार प्रिंट होऊन जाईल. म्हणजे स्टार इंटू आय किती वेळेस पाहिजे, एक टाइम, मग एक टाइम प्रिंट होणार. नंतर आयची व्हॅल्यू किती होणार 2 झाली म्हणजेच काय बघा, स्टार किती वेळेस 2 वेळेस प्रिंट होणार. 3 झाल्यावर किती वेळेस पाहिजे मला 3 वेळेस, नंतर 4 वेळेस, नंतर 5 वेळेस. बघा आउटपुटमध्ये ठीक आहे, समजतंय. हा झाला राईट अँगल ट्रँगल पॅटर्न, हा झाला राईट अँगल ट्रँगल पॅटर्न. सिंपल फक्त 2 लाईनचा कोड आहे, पण हे कसे प्रिंट होत आहे ते समजून घेणं महत्वाचं आहे. नेक्स्ट आपण बघू अजून, समजा हा जो पॅटर्न आहे यालाच आपण काय करू रिव्हर्स करू, यालाच काय करू आपण रिव्हर्स करू. आणि रिव्हर्स करण्यासाठी तुम्हाला सांगितलंय मी आपण कोणतं ऑपरेशन परफॉर्म करत असलो स्लायसिंग. आणि जर रेंजमध्ये मला रिव्हर्स करायचं आहे तर मी काय करणार -1 नी स्टेप देणार. -1 काय देणार मी स्टेप. सपोज मला पाहिजे 5, किती पाहिजे 5. फॉर आय इन रेंज, फॉर आय इन रेंज एन मी कुठून स्टार्ट करणार 5 पासून. नेक्स्ट कुठपर्यंत जाणार 0 पर्यंत. नेक्स्ट आणि -1. जेव्हा पण मी -1 करेल स्टेप तेव्हा माझं काय होणार, जे पण 5 पासून स्टार्ट झालेलं आहे ना, म्हणजेच -1 नी काय होईल, -1 म्हणजेच लास्ट एलिमेंट म्हणजेच रिव्हर्स. ठीक आहे, आता बघा प्रिंट स्टार इंटू आय. आयची व्हॅल्यू स्टार्टिंगला किती आहे 5 आहे, किती आहे 5 आहे. आय मध्ये किती येणार 5, मग हा स्टार किती वेळेस प्रिंट होईल 5 वेळेस. समजतंय. नेक्स्ट मायनसमुळे काय होणार आहे, एक एकने इंडेक्स काय होणार आहे मागे येणार आहे. आयची व्हॅल्यू किती होईल 4, आयची व्हॅल्यू किती होईल 4 स्टार इंटू 4 म्हणजेच 4 वेळेस मला काय पाहिजे स्टार पाहिजे. आता बघा आउटपुटमध्ये समजतंय. मग 3 होणार, मग 2 होणार, मग 1 होणार. हा झाला इन्व्हर्टेड ट्रायंगल, हा झाला इन्व्हर्टेड ट्रायंगल किंवा आपण याला म्हणू रिव्हर्स ट्रायंगल. रिव्हर्स ट्रायंगल, रिव्हर्स ट्रायंगल. नेक्स्ट आपण आता बघू काय नंबरवर दिलेले. फॉर काय नंबरवर दिलेले असतात क्वेश्चन. फॉर जसं की मी 4था क्वेश्चन लिहितो, नंबर ट्रायंगल. नंबर ट्रायंगल हा एक क्वेश्चन बघू आपण, नंबर ट्रायंगल. नेक्स्ट नंबर ट्रायंगल फॉर आय इन रेंज. कुठून स्टार्ट करायचा मला रेंज 1 आणि कुठपर्यंत पाहिजे म्हणजेच 5 पर्यंत पाहिजे. मी किती देणार इंडेक्स 6. नेक्स्ट परत हा झाला रो साठी, हा कशासाठी झाला रो साठी. आता मला कॉलम पण पाहिजे, कॉलम आणि रो, कारण की इथे 2 फॉर लूप लागणार आहे. ठीक आहे, 2 फॉर लूप. आता बघू आपण फॉर. त्या अगोदर मी तुम्हाला सांगतो मला आउटपुट कसं पाहिजे. आउटपुट कसं पाहिजे 1, नेक्स्ट 1, 2, नेक्स्ट 1, 2, 3, नेक्स्ट 1, 2, 3, 4, नेक्स्ट 1, 2, 3, 4, 5. ठीक आहे, असला आउटपुट मला पाहिजे. त्यासाठी बघा आपण लूप चालवलाय 1 to 6, 1 to 6 म्हणजे कुठपर्यंत येणार 5 पर्यंत. लास्टचा इंडेक्स देणार का तो नाही. आय इन रेंज. नेक्स्ट रेंज मध्ये पण आपल्याला कुठून प्रिंट करायचं आहे 1 पासून. नंतर आयची व्हॅल्यू किती आहे 1, आय प्लस 1. बघा आय प्लस 1. आता ऑब्झर्व करा
आयची व्हॅल्यू किती आहे 1, आयची व्हॅल्यू किती आहे 1. इथे मी दुसरं व्हेरिएबल घेतो जसं की जे. ठीक आहे, जेची पण व्हॅल्यू किती आहे 1. ठीक आहे, कुठपर्यंत चालवायचं आहे i+1. कितीने इन्क्रीमेंट करायचं आहे i+1 ने. ठीक आहे, आयची व्हॅल्यू आहे 1, नंतर लूपमध्ये येणार. जेची व्हॅल्यू स्टार्टिंगला 1 आहे, 1 स्टार प्रिंट होणार. नंतर आय मध्ये किती ती 1, 1 + 1 किती झाला 2, मग 2 स्टार प्रिंट होणार. समजतंय बघा, म्हणजे स्टार नाही प्रिंट होणार, आपल्याला काय करायचं नंबर प्रिंट करायचा. म्हणजे 1 + 1 2 म्हणजे 2 प्रिंट होते. ठीक आहे, थोडंसं बोलण्यामध्ये इकडे तिकडे होऊ शकतं कारण की स्टार ते पॅटर्न करतो ना, त्यामुळे समजून घ्या. जेची व्हॅल्यू आता किती आहे 1 आहे. किती आहे 1, मग इथे प्रिंट होणार 1. नंतर 1 प्रिंट झाल्याच्या नंतर i+1 होईल. आयची व्हॅल्यू किती होती 1, जेची किती होणार मग 2, मग 2 प्रिंट होईल. समजतंय बघ. आणि एक प्रिंट झाल्याच्या नंतर मला काय पाहिजे स्पेस पाहिजे. काय पाहिजे स्पेस. प्रिंट आणि फर्स्ट रो प्रिंट झाल्याच्या नंतर न्यू लाईन वरती कंट्रोल आला पाहिजे, म्हणून मी इथे दिलाय प्रिंट स्टेटमेंट आणि त्यामध्ये काहीच नाही दिलंय. याचा मिनिंग असा आहे की न्यू लाईन. याचा मिनिंग काय न्यू लाईन. बघा आउटपुट येत आहे करेक्ट. 1 2 1 2 3 1 2 3 4 1 2 3 4 5 हे झाला नंबर ट्रँगल. हा काय झाला नंबर ट्रँगल. समजतंय. आता एक ऑब्झर्व करा, इथे किती होत आहे 1. नेक्स्ट 1 2 परत हा कोड व्यवस्थित बघा. आयची व्हॅल्यू किती आहे 1, आयची व्हॅल्यू किती आहे 1. जे मध्ये इनिशियल किती येणार 1, मग इथं 1 प्रिंट होऊन जाणार. काय प्रिंट होऊन जाणार 1. 1 प्रिंट झाल्याच्या नंतर माझा कंट्रोल कुठे येणार नेक्स्ट लाईनला. माझा कंट्रोल कुठे येणार नेक्स्ट लाईनला. नेक्स्ट लाईनला आल्याच्या नंतर जेची व्हॅल्यू काय होणार परत म्हणजे सेकंड रोला जाणार. सेकंड रोला गेल्याच्या नंतर आयची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होणार. समजतंय येस सर. हो. ठीक आहे, हा झाला नंबर ट्रँगल. हा झाला नंबर ट्रँगल. हा जर कोड समजत नसेल तर तुम्ही काय करायचं नोटबुक घ्यायचं, पेन घ्यायचं, 1 बाय 1 रो आणि कॉलम व्यवस्थित ड्रायरन करायचं. आणि तरी पण नाही समजलं तर मग आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये परत बघू. ठीक आहे, आता हे सिंपल स्निपेट्स आहे की लूप कसा चालतो यावरून तुम्हाला पूर्ण कंट्रोल लक्षात येईल. हा रो आहे, हा जो फॉर लूप आहे हा झाला रो साठी, हा जो फॉर लूप आहे हा झाला कॉलम साठी. नेक्स्ट आता ह्या पॅटर्न मध्ये एक ऑब्झर्व करा तुम्ही. आयची व्हॅल्यू म्हणजेच आयची व्हॅल्यू किती आहे 1 आहे. नंतर आय आणि जे. आय किती आहे 1च आहे, नंतर जे. ठीक आहे, तर इथे काय होतंय i+1. जे कुठपर्यंत चालतोय i+1. आयची जर व्हॅल्यू 1 असेल तर जे कुठपर्यंत चालेल i+1 म्हणजे 2 पर्यंत. नंतर आयची व्हॅल्यू जर 2 झाली तर जे कुठपर्यंत चालेल 3 पर्यंत. ठीक आहे, हा झाला नंबर पॅटर्न. हा झाला नंबर पॅटर्न. नेक्स्ट आपण बघू. आता यामध्ये काय होत आहे इथे पण 1 आहे, इथे पण 1 आहे, इथे पण 1 आहे. ठीक आहे, आणि इथे 2 2 2 पण मला हे नंबर डिफरंट पाहिजे. काय पाहिजे डिफरंट पाहिजे. म्हणजेच डिफरंट म्हणजेच कसे आता सध्या डिफरंट आहे. इथे 1 आहे, इथे 2 पाहिजे, इथे पण 2 पाहिजे, इथे 3 पाहिजे, 3 3 3 4 4 4 4 4 5 5 5 5 5. ठीक आहे, तर यासाठी बघा आपल्याकडं एक नवीन पॅटर्न आहे. समजा त्याला मी म्हणणार नाव देणार सेम नंबर पॅटर्न. काय नाव देणार सेम नंबर पॅटर्न. सेम नंबर पॅटर्न. फॉर आय इन रेंज कुठपर्यंत पाहिजे मला 5 पर्यंत. मग मी इथे देणार 6 1,6 1,6. हा झाला रो. नेक्स्ट फॉर आय इन रेंज बघा आय काय दिलंय मी
आयची व्हॅल्यू किती आहे इनिशियली 1, तर मग 1 प्रिंट झाला पाहिजे. ठीक आहे, सॉरी जे ठीक आहे, जेची पण काय व्हॅल्यू राहणार 1, आय पण 1 आहे, जे पण 1 आहे, मग एक प्रिंट होऊन जाणार आपला, एक काय होणार प्रिंट होणार. प्रिंट काय करायचं आता आपल्याला आय. एंड जेव्हा पण आपल्याला सेम व्हॅल्यू प्रिंट करायची असेल तर आपण काय प्रिंट करणार रो, कारण की रो वरती आपल्याला काय पाहिजे सेम व्हॅल्यूज पाहिजे. ठीक आहे, रो वरती. आता इथं कॉलम प्रिंट केला होता आपण, इथे काय प्रिंट केला होता कॉलम, जे जे म्हणजेच काय कॉलम, आणि रो म्हणजेच काय आय, रो म्हणजेच काय आय. तर बघा आय, जेव्हा पण मला सेम व्हॅल्यूज पाहिजे तेव्हा मी काय प्रिंट करणार आय. नेक्स्ट एक रो प्रिंट झाल्याच्या नंतर मला काय पाहिजे न्यू लाईन, काय पाहिजे न्यू लाईन. आणि हा पॅटर्न बघा, हा जो क्वेश्चन आहे आणि हा जो मी कोड लिहिला आहे तो पॅटर्न प्रिंट करेल, जसं की 1 2 2, नेक्स्ट 3 3 3, 4 4 4 4, 5 5 5 5 5. ठीक, बघा रो स्टार्टिंगला किती आहे 1, म्हणून 1 प्रिंट होऊन जाणार, कारण की 1 आणि जे पण किती आहे 1च, मग 1 प्रिंट होणार इथे. नेक्स्ट लाईनवरती कंट्रोल येणार. नंतर आयची व्हॅल्यू काय होणार 2 होणार, आयची व्हॅल्यू किती होणार 2. कंट्रोल कुठे राहील आपला सेकंड रोला कंट्रोल राहील. नंतर जेची पण व्हॅल्यू काय राहणार 2. नंतर 2 किती वेळेस प्रिंट करायचं आहे 2 वेळेस. ठीक आहे, 2 वेळेस, कारण की 2 वेळेस चालणार ना, आयची व्हॅल्यू किती आहे 2, तर मग 2 वेळेस चालणार. रेंजमध्ये किती येणार इथे येणार 2, आणि कुठून चालणार 1 पासून 1 2, मग परत 2 वेळेस 2 प्रिंट होणार. ठीक आहे, नेक्स्ट असं 3 परत 4 आणि 5. समजतंय. आता बघा आउटपुट मध्ये 1 2 2 3 3 3 4 4 4 5 5 5. समजतंय यामध्ये काही डाऊट? हॅलो, हॅलो, हा सर. हो समजतंय नाही? हो हो हो. ठीक. आता हे झाले काही पॅटर्न, अजून खूप सारे पॅटर्न आहे तुम्हाला अवेलेबल मिळेल, असे 50+ पॅटर्न्स आहेत. ठीक आहे, तर हे तुम्ही एक एक लूप समजून प्रॅक्टिस करा, आणि याला खूप प्रॅक्टिस गरजेची आहे. आता असे काही काही पॅटर्न आहे की आपल्याला त्याच्यामध्ये खूप काही वेळ लागून जातो की समजून घ्यायला, परत ते कोड लिहायला. ठीक आहे, तर हे तुम्ही अजून खूप सारे पॅटर्न आहेत तिथे तुम्ही प्रॅक्टिस करा. आपण आता नेक्स्ट बघू, आपला जो राहिलेला एक कन्सेप्ट आहे तो आहे स्ट्रिंग मधले काही फंक्शन्स. स्ट्रिंग मधले काय काही फंक्शन्स. ठीक आहे, स्ट्रिंग मध्ये काही प्रीडिफाईन फंक्शन्स आहे, तर ते आपण बघू. स्ट्रिंग प्रीडिफाईन functions in Python. Next, सपोज आता मी इथे काही फंक्शन्स लिहितो, जसं की अप्पर. जर मला स्ट्रिंग मध्ये अप्पर केस मध्ये कन्वर्ट करायचे तर मी काय देणार अप्पर. नेक्स्ट लोअर, जॉईन, 2 स्ट्रिंगला मला जॉईन करायचं आहे तर जॉईन फंक्शन. नेक्स्ट इज अल्फा, नेक्स्ट इज अल्फा न्यूमरिक, इज अल्फा न्यूमरिक, इज अल्फा न्यूमरिक. ओके, नेक्स्ट
इज लोअर, इज अप्पर. नेक्स्ट नेक्स्ट अजून काय फंक्शन्स बघणार आहोत आपण. फॉर्मॅट ते आपण ऑलरेडी केलंय. आपलं स्ट्रिंग शिकवत होतो तेव्हा डबल कोटेशनच्या डॉट फॉर्मॅट आपण लावायचं आहे. ठीक आहे. आणि अजून एक नवीन मेथड आपण आज बघणार आहोत, जसे फॉर्मॅटिंग, स्ट्रिंग फॉर्मॅटिंग. आपण तिथे डॉट फॉर्मॅट मेथड लावायचो. इथे फक्त आपण काय करणार आहोत, एफ लावणार स्टार्टिंग. ठीक आहे. ते आपण हळूहळू बघू. आणि खूप सारे अजून फंक्शन आहे. चला डायरेक्टली आपण ऑपरेशन परफॉर्म करू स्ट्रिंगवरती. सपोज ही माझी स्ट्रिंग आहे गणेश. ठीक आहे. आता हे जी गणेश आहे हे मला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, अप्पर केसमध्ये. कशामध्ये, अप्पर केसमध्ये. बघा, नेम डॉट अप्पर, सिंपल अप्पर फंक्शन. आउटपुट बघा, झालं अप्पर केसमध्ये कन्वर्ट. नेक्स्ट, हे झालं अप्पर फंक्शन बद्दल. पण एक लक्षात ठेवा, जे पण अप्पर फंक्शन आहे आणि कुठलंही फंक्शन असू द्या स्ट्रिंग मध्ये, ठीक आहे, ते आपलं जी पण मेन स्ट्रिंग आहे, जी पण आपली मेन स्ट्रिंग आहे, तिला नाही चेंज करत. कारण की स्ट्रिंग काय, इम्म्युटेबल आहे. स्ट्रिंग काय, इम्म्युटेबल आहे. आपली जी एक्झिस्टिंग स्ट्रिंग आहे, ओरिजिनल स्ट्रिंग आहे, तिच्यावरती काहीही अफेक्ट होत नाही. हे जे दुसरे कोणते पण फंक्शन असू द्या, इज अप्पर, लोअर, इज अल्फा न्यूमरिक, जॉईन, लोअर, अप्पर, अजून खूप सारे फंक्शन आहे, जसं की रिमूव्ह प्रिफिक्स, अजून रिमूव्ह सफिक्स. तर हे फंक्शन काय करतात, जे एक्झिस्टिंग स्ट्रिंग आहे तिच्यावरती काही चेंज नाही करत. सपोज प्रिंट, तुम्हाला मी एक्झाम्पल दाखवतो डायरेक्टली. बघा, प्रिंट नेम. बघा, स्टार्टिंगला आपल्याला काय मिळतंय, अप्पर केसमध्ये, आणि नंतर लोअर केसमध्ये ॲज इट इज. जशी पण आपण स्ट्रिंग दिली तशी. म्हणजे ओरिजिनल स्ट्रिंग चेंज होती का आपली, नाही होते. स्ट्रिंग कुठपर्यंत चेंज होती, फक्त जोपर्यंत आपण अप्पर फंक्शन लावतोय. ओरिजिनल स्ट्रिंग चेंज होती का, नाही. मेमरीमध्ये जी ओरिजिनल स्ट्रिंग प्रेझेंट आहे ती चेंज होती का, नाही. तर हा एक पॉईंट लक्षात ठेवा की स्ट्रिंग काय, इम्म्युटेबल आहे. आणि जेव्हा पण आपण एखादं फंक्शन स्ट्रिंगवरती परफॉर्म करणार तर एक्झिस्टिंग स्ट्रिंग आपली चेंज नाही होणार. एक्झिस्टिंग स्ट्रिंग आपली चेंज होणार का, नाही. ठीक आहे. चला आपण प्रीडिफाईन काय फंक्शन्स बघू. हे झालं अप्पर बद्दल. नेक्स्ट, प्रिंट नेम डॉट लोअर, आउटपुट लोअर केस. ठीक आहे. जेव्हा पण मला कन्वर्ट करायचं लोअर केसमध्ये, लोअर केसच्या फॉर्ममध्ये जर एखादी स्ट्रिंग कन्वर्ट करायची आहे, तेव्हा मी कोणतं फंक्शन यूज करणार, लोअर केस. नेक्स्ट, प्रिंट नेम डॉट केस फोल्ड. ठीक आहे. आता केस फोल्ड आणि लोअर यांच्यामध्ये आपण डिफरन्स बघू. इथे पण काय होतंय, स्ट्रिंग काय होतीये, लोअर केसमध्ये कन्वर्ट होते. मग लोअर केस आणि केस फोल्ड मध्ये काय डिफरन्स आहे, लोअर केस आणि केस फोल्ड मध्ये काय डिफरन्स आहे. ही जी पण केस फोल्ड आहे ही पॉवरफुल आहे लोअर पेक्षा. काय आहे, पॉवरफुल फंक्शन आहे ॲज कम्पेअर टू लोअर. समजतंय. नेक्स्ट, प्रिंट नेम डॉट रिमूव्ह प्रिफिक्स. सपोज इथं प्रिफिक्स दिलंय मी मिस्टर डॉट गणेश. मला काय करायचंय, प्रिफिक्स रिमूव्ह करायचंय. प्रिफिक्स काय करायचंय, रिमूव्ह करायचंय. तर बघा आउटपुट मध्ये काय येतंय, नेम ठीक. आपल्याला रिमूव्ह काय प्रिफिक्स करायचं आपण ते दिलं का, नाही. म्हणून इथे देणार मी मिस्टर डॉट. बघा येतंय आउटपुट
जेव्हा पण मला प्रिफिक्स रिमूव्ह करायचं आहे तेव्हा मी कोणतं फंक्शन यूज करणार, रिमूव्ह प्रिफिक्स. कोणतं फंक्शन, रिमूव्ह प्रिफिक्स. नेक्स्ट प्रिंट नेम डॉट एंड्स विथ एज. हे जे फंक्शन आहे हे रिटर्न करेल ट्रू आणि फॉल्स मध्ये व्हॅल्यू. कशामध्ये, ट्रू आणि फॉल्स. बघा ट्रू, जी पण माझी स्ट्रिंग आहे गणेश नावाची ती कशाने एंड होती, एजनी, म्हणून मी इथे दिलं एज कॅरेक्टर. ठीक आहे, हे करेक्ट आहे. म्हणून हे जे फंक्शन आहे एंड्स विथ हे रिटर्न करेल ट्रू. काय रिटर्न करेल, ट्रू. का रिटर्न करेल ट्रू, बिकॉज जी पण माझी स्ट्रिंग दिलेली आहे त्यामध्ये लास्ट कॅरेक्टर काय, एज आहे, आणि जी पण स्ट्रिंग आहे ती एंड होती एज कॅरेक्टरने. करेक्ट आहे, म्हणून आपल्याला रिटर्न होईल ट्रू. समजतंय. नेक्स्ट प्रिंट नेम डॉट काउंट. मला कुठलं कॅरेक्टर काउंट करायचं आहे, ए. माझ्या स्ट्रिंग मध्ये किती वेळेस ए, किती वेळेस ए. बघा एक, म्हणून काय झालं काउंट 1. नेक्स्ट सपोज मी अजून दिलं इथं ए, परत इथं दिलं ए. आता बघा आउटपुट 3, कारण की 3 वेळेस ए. ठीक आहे, हे झालं काउंट फंक्शन बद्दल. नेक्स्ट प्रिंट नेम डॉट फाइंड. हे नेम डॉट फाइंड. जेव्हा पण मला एखादं कॅरेक्टर जर शोधायचं आहे स्ट्रिंग मधून, ठीक आहे, तर तेव्हा मी इथे देणार ते कॅरेक्टर एन, आणि आपल्याला ही जी फाइंड मेथड आहे ही रिटर्न करणार इंडेक्स. काय रिटर्न करणार, इंडेक्स. बघा 5. ठीक आहे, बघा इंटिजर व्हॅल्यू रिटर्न द लोएस्ट इंडेक्स इन अ स्ट्रिंग वेअर द सबस्ट्रिंग सब इज फाउंड सच दॅट सब इज कंटेन अँड स्टार्ट अँड एंड. ठीक आहे, आता हे एंड पासून काउंट होत आहे, जसं की 1 2 3 4 5. नाही स्टार्टिंग पासून, सॉरी, 1 2 3 4 5. समजतंय, 0 पासून स्टार्ट होत आहे म्हणून 5 इंडेक्सला काय एन. सिंपल आहे. नेक्स्ट परत अजून काय फंक्शन आहे, नेम डॉट आता इंडेक्स जो पण फर्स्ट अकोरन्स असेल, फर्स्ट अकोरन्स काय माझा याचा 0 1 2 3 4, आपल्याला काय रिटर्न होईल 4. बघा 4. नेक्स्ट प्रिंट नेम डॉट इज अल्फा. हे आपण फंक्शन बघू. जर स्ट्रिंग मध्ये पूर्ण जर अल्फाबेट असेल तर हे जे फंक्शन आहे ते रिटर्न करेल अल्फाबेट, इज अल्फाबेट. ठीक आहे, पण माझ्या स्ट्रिंग मध्ये पूर्ण अल्फाबेट आहे का नाही, यस आहे, म्हणून आपल्याला काय मिळेल, ट्रू. काय मिळेल, ट्रू. सॉरी, इज अल्फा. अल्फा return true if the string is an alphabet string, false otherwise. A string is alphabetic if all characters in the string are alphabetic and there is at least one
कॅरेक्टर इन अ स्ट्रिंग. ओके, करेक्ट आहे. करेक्ट यायला पाहिजे आउटपुट. सपोज मी दुसरी स्ट्रिंग घेतली, नेम इक्वल टू पायथन, पायथन, बघा आउटपुट ट्रू. अच्छा, इथे आपण डॉट दिला होता, मिस्टर डॉट, मिस्टर डॉट, त्यामुळे आपल्याला रिटर्न होत होतं फॉल्स. काय रिटर्न होत होतं? फॉल्स. बघा, नेम डॉट इज अल्फा, त्यामध्ये पूर्ण अल्फाबेट आहे ना, त्यामुळे आपल्याला काय रिटर्न होईल? ट्रू. काय रिटर्न होईल? ट्रू. नेक्स्ट, प्रिंट. सर रिप्लेस यूज करून दाखवा. अच्छा, ठीक आहे. नेम डॉट रिप्लेस. रिप्लेस मध्ये मला कोणती स्ट्रिंग रिप्लेस करायची आहे? सपोज पायथन. ठीक आहे, कशाने रिप्लेस करायची आहे? न्यू स्ट्रिंगने. न्यू स्ट्रिंग काय माझी? सपोज जावा. काय? जावा. बघा, होत आहे रिप्लेस. सिंगल वर्ड वगैरे हे अल्फाबेट करता येत नाही का असं? म्हणजे पायथन मधलंच मला एखादं एचच्या ऐवजी दुसरं काय करायचं असेल तर? कशाच्या ऐवजी? पायथन मध्ये एन रिप्लेस करायचं असेल आय न, असं म्हणजे सिंगल वर्ड, अच्छा अच्छा, तर मग कॅरेक्टर. अच्छा, एक्झिस्टिंग स्ट्रिंग वरती काय इफेक्ट नाही होणार. डायरेक्टली जे पण पायथन आहे पूर्ण वर्ड काय होणार? हे रिप्लेसनी पूर्ण वर्डलाच आपल्याला रिप्लेस करू शकतो. ठीक आहे, असं 1 बाय 1 इंडेक्स जर मला करायचा असला तर आपण इंडेक्सिंग ऑपरेशन ऑलरेडी स्ट्रिंग मध्ये शिकलोय, ते परफॉर्म करावं लागेल. हो, पूर्ण वर्डसाठी रिप्लेस मेथड. नेक्स्ट, प्रिंट नेम डॉट इज अल्फान्यूमेरिक, इज अल्फान्यूमेरिक. बघा, जर आपल्या स्ट्रिंगमध्ये अल्फाबेट पण आणि नंबर पण अवेलेबल असेल तर ही मेथड काय करेल? हे जे पण फंक्शन आहे ते काय रिटर्न करेल? ट्रू रिटर्न करेल. पण आहे का आता सध्या नंबर अवेलेबल आहे का? नाही. बघा आउटपुट काय येते. ट्रू. ठीक आहे, तरी पण ट्रू येते कारण की इथं अल्फाबेट आहे. एक तरी कंडिशन ट्रू व्हायला पाहिजे. आता बघा, याचं डिस्क्रिप्शन बघा ह्या मेथडचं. इज अल्फा, रिटर्न ट्रू इफ द स्ट्रिंग इज अन अल्फान्यूमेरिक स्ट्रिंग, फॉल्स अदरवाइज a string is alphanumeric if all the character in the string are alphanumeric and there is at least one character in the string. जर एक जरी कॅरेक्टर स्ट्रिंग असेल तरी पण हे रिटर्न काय करेल? ट्रू रिटर्न करेल. ठीक आहे, हे झालं अल्फा न्यूमेरिक फंक्शन. नेक्स्ट, आता बघा 1 2 3. आता परत हेच फंक्शन आपण चेक करू परत. आता काय रिटर्न करताय? फॉल्स. आता काय रिटर्न करताय? फॉल्स. अपोजिट, ही जी स्ट्रिंग आहे अल्फा न्यूमेरिक आहे का? नाही. पण आता बघा, आता स्पेस काढला मी, ट्रू, कारण की हा स्पेस पण मॅटर करतो. ठीक आहे, जर स्पेस नसेल तर याला कन्सिडर केलं जाईल नॉन अल्फा न्यूमेरिक, स्पेस असेल तर याला कन्सिडर केलं जाईल इज अल्फा न्यूमेरिक, अल्फा न्यूमेरिक. आणि अल्फाबेट सुद्धा असेल तर हे फंक्शन रिटर्न करेल ट्रू. आणि नंबर पण असेल आणि अल्फाबेट पण असेल तर रिटर्न करेल ट्रू. पण जेव्हा पण मी स्पेस देणार, बघा स्पेस, तर आपल्याला रिटर्न काय करताय? फॉल्स. काय रिटर्न करताय? फॉल्स. हा एक डिफरन्स. नेक्स्ट, प्रिंट नेम डॉट स्टार्ट्स विथ जी. आता जे पण माझं पायथन 1 2 3 लिहिलंय स्ट्रिंग आहे, स्टार्ट होत आहे का जी ने? नाही. मग आपल्याला आउटपुट काय मिळेल? एक्सपेक्टेड आउटपुट काय? फॉल्स. बघा, समजतंय? हे झालं स्टार्ट्स विथ. अजून खूप सारे फंक्शन्स आहे. बघा, प्रिंट नेम डॉट, यामध्ये आपण बघणार आहोत जसं की इज अस्की. आता ही इज अस्की तुम्हाला त्या अगोदर माहित पाहिजे अस्की कोड काय असतो.
काय ASCII कोड काय असतो. जेव्हा पण मी कम्प्युटरवरती एखादा बटन प्रेस करणार तर कम्प्युटरला समजणार नाही की यांनी ए प्रेस केलाय, बी प्रेस केलाय, सी प्रेस केलाय. कम्प्युटरला समजणार ASCII कोड प्रेस केलाय. काय ASCII कोड. जेव्हा पण मी कॅपिटल ए प्रेस करणार कम्प्युटरला समजणार की 97 प्रेस केलंय, सॉरी 65 प्रेस केलंय. किती? 65. आणि जेव्हा पण मी स्मॉल ए प्रेस करणार तेव्हा कम्प्युटरला समजणार 97 प्रेस केलंय. 97 पासून 122 पर्यंत असतात आपले स्मॉल लेटर्स ABCD. ठीक आहे, तुम्हाला मी याचं लाईव्ह एक्झाम्पल दाखवतो बघा. इंट, आपण इंट मध्ये स्ट्रिंग देऊ शकतो का डायरेक्टली आपण बघू. ए आउटपुट आपलं किती यायला पाहिजे 97. नाही, एरर. इंट साठी स्ट्रिंग साठी इंटिजर कन्व्हर्जन डायरेक्टली अलाउड नाही. ओके, मग नेक्स्ट अल्टरनेटिव्ह वे बघू आपण त्यासाठी की आपल्याला काय करता येईल. सपोज याची जे पण ASCII कोड आहे पायथन मध्ये ते आपल्याला प्रिंट करायचे. मग इंटिजर हे फंक्शन तर अलाउड नाही. ठीक आहे, तर यासाठी काय करता येईल. ASCII कोड साठी प्रिंट एक फंक्शन होतं जसं की ORD. ओके, ए येस करेक्ट. हे जे पण फंक्शन आहे ORD नावाचं, ठीक आहे, ऑर्डर. तर हे फंक्शन काय रिटर्न करेल. व्हॅल्यू रिटर्न करेल. कोणती व्हॅल्यू. ASCII व्हॅल्यू. ठीक आहे, कारण की जे पण अल्फाबेट आहे ABCDET हे डायरेक्टली आपण काय करू शकत नाही, कन्वर्ट करू शकत नाही ना बायनरीमध्ये. लास्ट म्हणजे जेव्हा पण लास्टला कम्प्युटर काय करणार, नंबरलाच कन्वर्ट करणार. एका नंबरमधून दुसऱ्या नंबर सिस्टममध्ये. तुम्हाला मी ऑलरेडी नंबर सिस्टम शिकवला आहे, बायनरी नंबर सिस्टम, ऑक्टल नंबर सिस्टम, हेक्साडेसिमल नंबर सिस्टम. तर कम्प्युटरला जर नंबर सिस्टम डेसिमल कन्वर्ट करायचं असलं बायनरीमध्ये तर आपण बिन फंक्शन यूज करतो. म्हणजे जर आपल्याला मॅन्युअली करायचं असेल तर. पण कम्प्युटर कसं करणार, कारण की कम्प्युटरमध्ये ऑलरेडी एक अमेरिकन आहे. हे जे ASCII असतं, ASCIIला काय म्हणतात बघ. ASCII बद्दल थोडंसं आपण जाणून घेऊ. ASCII, ठीक आहे, याचा फुल फॉर्म आहे अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इंफॉर्मेशन इंटरचेंज. इंफॉर्मेशन इंटरचेंज. ठीक आहे, तर जेवढे पण कीबोर्डवरती बटन असतात तर ते इंटरनली एका कॉन्स्टंट नंबरने डिनोट केलेले असतात. जसं की स्मॉल ए जर प्रेस केला तर इंटरनली कम्प्युटरला समजतं की 97 प्रेस केलाय. मग 97 कन्वर्ट होईल बायनरीमध्ये, तेव्हा प्रोसेसरला ती लँग्वेज कळेल. समजतंय. तर हे झालं ASCII कोड बद्दल. तर मग जेव्हा पण एखाद्या स्ट्रिंगमध्ये सपोज नेम किंवा टेक्स्ट, मी एक स्ट्रिंग घेतली T नावाची, इक्वल टू 1 2 3, ह्या स्ट्रिंगमध्ये पूर्ण ASCII कोड कन्व्हर्टेबल कॅरेक्टर आहे का नाही हे कोण चेक करणार. ASCII फंक्शन. कोणतं फंक्शन. ASCII फंक्शन. बघा, प्रिंट T डॉट इज ASCII ट्रू. ठीक आहे, सपोज मी इथं दिला सिम्बॉल, एखादा सिम्बॉल दिला. ठीक आहे, आता बघू आपण काय येत आहे. फॉल्स. सिम्बॉल कन्वर्ट होतोय का ASCII मध्ये. नाही. सिम्बॉलसाठी ASCII कोड आहे का. नाही आहे. समजतंय. हे झालं इज ASCII फंक्शन. आता ही इज ASCII फंक्शन काय यूज होतं. जसं की आता वेगवेगळ्या लँग्वेजेस आहे आणि पायथन ही काय इंडिपेंडेंट प्लॅटफॉर्म, इंडिपेंडेंट लँग्वेज आहे. तर जेव्हा पण आपण वेबसाईट डेव्हलप करतो तर जगामध्ये खूप साऱ्या लँग्वेजेस आहे आणि त्या लँग्वेजमधून आपल्याला एक इच अँड एव्हरी जर कॅरेक्टर चेक करायचं असेल हे ASCII सपोर्टेड आहे का नाही, तर तेव्हा आपण हे फंक्शन यूज करणार इज ASCII. ठीक आहे, नेक्स्ट. आणि अजून एक आज फंक्शन शिकलो आपण एक्स्ट्रा, ORD. हे लक्षात ठेवा. ORD फंक्शन काय करेल, जेव्हा पण मला एखादा जो पण अल्फाबेट आहे त्याचं जर मला ASCII कोड माहीत करायचा आहे हे ORD फंक्शन
रिटर्न करेल. नेक्स्ट प्रिंट नेम डॉट काउंट झालं, एंड्स विथ रिमूव्ह प्रिफिक्स कॅपिटलाइज. ठीक आहे. नेम इक्वल टू, इथे मी मल्टीलाइन स्ट्रिंग यूज करणार. वेलकम टू स्ट्रिंग प्रीडिफाइन फंक्शन्स चॅप्टर. आता डब्ल्यू बघा काय स्मॉल आहे, टी काय स्मॉल आहे. जेव्हा पण मला वर्ड टू वर्ड फर्स्ट लेटर हे काय पाहिजे असेल कॅपिटल, तेव्हा मी कोणतं फंक्शन यूज करणार, कॅपिटलाइज. बघा आउटपुट नाही अप्लाय होते का, ठीक आहे. ओके. नेम डॉट कॅपिटलाइज प्रिंट नेम. ओके, तरी पण रिटर्न नाही होते. एक मिनिट. नेम डॉट कॅपिटलाइज returns capital version of the string, more specially make the first character have a uppercase and the rest lowercase. ओके, आय थिंक हे मल्टीलाईन साठी सुटेबल नाही. आपण सिंगल लाईन स्ट्रिंग लिहू. सिंगल लाईन स्ट्रिंग जसे की गणेश. ब्रॅकेट टाकायचं राहिलं होतं. ब्रॅकेट ब्रॅकेट राहिलं ब्रॅकेट होतं. ठीक आहे. वेलकम टू पायथन series. Next print name dot capitalize. Okay, sorry, capitalize. नाही, ठीक आहे. मल्टीलाईन साठी सुटेबल नसेल. ठीक आहे, आपण परत नेक्स्ट एक्झाम्पल बघू. लिहिलं मी इथं गणेश. बघा जी कॅपिटल होत आहे. ठीक आहे, हे झालं कॅपिटलाइज मेथड. जेव्हा पण आपल्याला स्ट्रिंग मधून जर फर्स्ट कॅरेक्टर हे कॅपिटल पाहिजे असेल, आपण कोणतं फंक्शन यूज करणार, कॅपिटलाइज. कोणतं फंक्शन, कॅपिटलाइज. हे लक्षात ठेवा. सपोज अजून एक वर्ड देतो मी इथे, जसं की पंडित. बघा नेक्स्ट कॅरेक्टर हे कॅपिटल होत आहे का, नाही, फक्त फर्स्ट कॅरेक्टर. हे झालं कॅपिटलाइज. नेक्स्ट प्रिंट ls strip नेम डॉट ls strip. आता हे फंक्शन काय करेल, एल स्ट्रिप. हे फंक्शन रिमूव्ह करेल जे पण व्हाईट स्पेसेस दिलेले लेफ्ट साईडने. सपोज मी इथे दिले स्पेस. ठीक आहे, जर हे स्पेस मला रिमूव्ह करायचे असेल तर हे फंक्शन काय करेल, लेफ्ट साईडचे जे पण व्हाईट स्पेसेस आहे ते रिमूव्ह करेल. काय करेल, रिमूव्ह करेल. बघा आउटपुट झाले रिमूव्ह. ठीक आहे, आणि विदाऊट रिमूव्ह करण्याच्या अगोदर आपण काय करणार, समजा रिमूव्ह करण्याच्या अगोदर हे स्ट्रिंगला मी काय करणार, ॲज इट इज प्रिंट करणार. बघा स्पेस येत आहे. ठीक आहे, पण हे स्पेस जर मला रिमूव्ह करायचे असेल तर मी कोणतं फंक्शन यूज करणार, ls strip लेफ्ट साईडने. तसंच राईट साईडने जर मला स्पेस रिमूव्ह करायचे, कोणत्या साईडने, राईट साईडने, पण ते आपल्याला इथे विजिबल होईल का, नाही, कारण की कन्सोल वरती इकडे स्पेसच आहे ना, इकडे विजिबल नाही होणार. तरी पण आपण ट्राय करू. प्रिंट नेम डॉट आर स्ट्रिप. बघा इकडून पण स्पेस काय होत आहे, रिमूव्ह होत आहे, पण ते आपल्याला इथे समजतंय का, नाही. नेक्स्ट प्रिंट नेम डॉट पार्टिशन. काय करायचंय, पार्टिशन. पार्टिशन मध्ये मला एक कॅरेक्टर द्यावं लागेल. सपोज इथे मी दिलंय हायफन. काय दिलंय, हायफन. मला हायफन पासून काय करायचंय, पार्टिशन करायचंय स्ट्रिंगचं.
ठीक आहे. तर मी इथे देणार हायफन. बघा प्रिंट स्ट्रिंग काय झाल्या, 2 पार्ट्समध्ये डिवाइड झाले. कशामुळं? हायफनमुळे. जर अशी काही रिक्वायरमेंट असेल आपली तर मी काय देणार, हायफन. समजतंय? जर मला डिनोट करायचं आहे, टेन, रोल नंबर समजा माझा 10 आहे आणि मला डिनोट करायचं आहे गणेश. बघा हे झालं पार्टिशन. नेक्स्ट प्रिंट डॉट प्रिंट नेम डॉट फॉर्मॅट आपण बघितलंय, इज डिजिट. जी पण स्ट्रिंग आहे त्यामध्ये जर डिजिट असेल तर हे फंक्शन काय रिटर्न करेल, ट्रू. काय रिटर्न करेल, ट्रू. बघा डी इक्वल टू 1 2 डी डॉट इज डिजिट समजतंय. हे झालं ट्रू. इथे जर डिजिट रिमूव्ह केले मी, इथे जर अल्फाबेट दिले गणेश, फॉल्स. काय? फॉल्स. नेक्स्ट अजून आपण एक इम्पॉर्टंट फंक्शन बघितलं होतं, 3.11 मध्ये आलं होतं. ठीक आहे, पायथन 3.11. जसं की मला ही लिस्ट दिलेली एल इक्वल टू 1 2 3. या लिस्टला मला स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट करायचं आहे. कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे? स्ट्रिंगमध्ये. तर आपल्याकडे एक फंक्शन होतं बघा, प्रिंट str. कशामध्ये कन्वर्ट करणार मी? स्ट्रिंगमध्ये. हे झालं स्ट्रिंग कन्व्हर्जनसाठी. आउटपुट बघा 1 2 3. आणि हा याचा टाईप काय? स्ट्रिंग आहे. काय टाईप आहे? स्ट्रिंग. आपण बघू खरंच टाईप आहे स्ट्रिंग आहे का. त्यासाठी str लिस्ट एक नावाचं व्हेरिएबल घेतलं, str एल प्रिंट str लिस्ट. काय करायचं मला? टाईप चेक करायचं. टाईप ऑफ str लिस्ट. हे झालं क्लास str. ठीक आहे. नेक्स्ट अजून खूप सारे फंक्शन आहे, जसं की जॉईन फंक्शन, ते आपण बघू पायथनमध्ये. अजून जे नेक्स्ट आहे, एक मेथड सांगायची बाकी मला तुम्हाला, की जे पण आपण डॉट फॉर्मॅटला येत होतो तर ते पण आपण बघू की त्यामध्ये मॉडर्न वे कसा आहे. कोणता? मॉडर्न वे. नेक्स्ट सपोज नेम इक्वल टू, इथे दिलंय कॅपिटलमध्ये गणेश, जी काय दिलंय कॅपिटलमध्ये. मला काय करायचंय? जे पण कॅपिटल आहे, जे पण काय करायचं कॅपिटल आहे त्याला काय करायचंय? स्मॉल करायचंय. आणि जे पण स्मॉल आहे त्याला काय करायचंय? कॅपिटल करायचंय. त्यासाठी आपल्याकडे स्वॅप केस नावाची एक मेथड आहे बघा. स्वॅप केस नावाचं एक फंक्शन आहे, नेम डॉट स्वॅप केस आहे. ठीक आहे, बघा हे झालं कशाबद्दल? स्वॅप केस बद्दल. नेक्स्ट आता आपण जे ऑलरेडी फंक्शन शिकलो होतो कॅपिटलाइज, जसं की फर्स्ट वर्ड असेल तर त्यालाच फक्त फर्स्ट लेटर कॅपिटलाइज होतं. पण असे जर काही वर्ड असेल की प्रत्येक वर्डचं मला काय करायचं आहे? कॅपिटल करायचं आहे पूर्ण जे पण कॅरेक्टर आहे. ठीक आहे, त्यासाठी बघा
नेम इक्वल टू मी लिहिणार इथं हॅलो पायथॉन, हॅलो पायथॉन. पायथॉन. नेक्स्ट प्रिंट नेम डॉट किती देणार मी टायटल, टायटल. बघा आउटपुट काय येते. फर्स्ट वर्ड काय येतो आपला कॅपिटल, नंतर तो पण फर्स्ट लेटर आहे ते पण कॅपिटल येते पायथनचं पण, आणि हॅलोचं पण फर्स्ट लेटर काय येते कॅपिटल. हे कोणतं फंक्शन आहे टायटल फंक्शन, टायटल फंक्शन. नेक्स्ट जर समजा मला अजून काही फंक्शन जर डिस्कस करायचे असले स्ट्रिंग मधले, तर मी जसं की खूप सारे आपण फंक्शन आपण डिस्कस केले. एक फंक्शन आहे बघा झेड फिल. कोणतं फंक्शन झेड फिल. प्रिंट नेम इक्वल टू राहुल. प्रिंट नेम डॉट झेड फिल 5. आता बघा राहुल. ठीक, इथे मी एक्स्ट्रा कॅरेक्टर देतो. 1 0 1 2 3 4 म्हणजे किती होता 5 7. एक मिनिट ऑब्झर्व करा. हे जे पूर्ण लेटर्स आहे हे किती आहे 5 आणि 7 का दिलं मी, मला पूर्ण 7 स्पेस पाहिजे, म्हणजे 7 कॅरेक्टर पाहिजे, त्यामधील 2 काय पाहिजे 0. तर ॲटोमॅटिकली फर्स्ट पोझिशनला काय येणार आपले 0. आता झेड फिल म्हणजेच काय, कसं लक्षात ठेवायचं 0 फिल. जर मला ऑलरेडी एखादी स्ट्रिंग आहे त्याच्यामध्ये जर 0 फिल करायचे तर तेव्हा मी कोणते फंक्शन यूज करणार झेड फिल. ठीक आहे. नेक्स्ट मला अलाइनमेंट द्यायची, स्ट्रिंगला काय द्यायचे अलाइनमेंट. तर बघा त्यासाठी खूप अजून 2-3 फंक्शन्स आहेत. नेम इक्वल टू पायथन. समजा हा एक वर्ड घेतला आपण. नेक्स्ट जस्टिफाय बाय लेफ्ट साइड. प्रिंट जस्टिफाय बाय लेफ्ट साइड एल जस्ट. कशावरती अप्लाय करायचं मला ते नेमवरती. नेम डॉट एल जस्ट हो आहे आपल्याकडे. नेक्स्ट किती पाहिजे मला पूर्ण कॅरेक्टर 10. नेक्स्ट स्टार्टिंगला आणि एंडिंगला पायथनचे काय येणार हायफन. काय येणार हायफन. किती येणार 10. बघा आणि हे का आलं लेफ्ट साईडनेच, कारण की आपण फक्त इथं काय दिलं आहे एल जस्ट. जर मला राईट साईडने पाहिजे असेल तर मी काय देणार आर जस्ट. बघा कॉपी सिंपल आर जस्ट. आर साईडने मला काय करायचं आहे जस्टिफाय. प्रिंट नेक्स्ट सपोज मला ही जी माझी स्ट्रिंग आहे ती काय पाहिजे सेंटरला पाहिजे. कशाला पाहिजे सेंटरला. आणि दोन्ही साईडने पण हायफन आलं पाहिजे. दोन्ही साईडने पण काय आलं पाहिजे हायफन. नेक्स्ट नेम इक्वल टू जावा. प्रिंट नेम डॉट सेंटर 20 आणि मी इथं समजा दिलं हायफन. आता दोन्ही साईडने पण काय होईल हायफन येईल. ठीक आहे. जेव्हा पण अशी रिक्वायरमेंट असेल तेव्हा आपण कोणतं फंक्शन यूज करणार सेंटर आर जस्ट एल जस्ट. हे झाले अलाइनमेंटसाठी. नेक्स्ट अजून जसं की पार्टिशनचं पण आपण एक फंक्शन डिस्कस केलंय. नंतर एनकोड काय असतं ते आपण बघू. ठीक आहे. एनकोड जेव्हा पण मला स्ट्रिंग कन्वर्ट करायची कशामध्ये बाईट्समध्ये. आपण बाईट्स ऑलरेडी शिकलोय. बाईट्स कशाला काय म्हणतात आणि म्हणजे कशाला यूज होतं आणि काय असतं बाईट्स. जसं की त्यामध्ये व्हॅल्यू अलाउड असतात 0 पासून to 55 पर्यंत.
कुठून 0 पासून टू 55 पर्यंत. बघा प्रिंट नेम इक्वल टू सागर. तर ही जी पण स्ट्रिंग दिली आहे मला कशामध्ये कन्वर्ट करणे, बाईट्समध्ये. तर नेम डॉट एनकोड प्रिंट टाईप ऑफ नेम. बघा बाईट्समध्ये कन्वर्ट झाली का नाही. आता हे डायरेक्टली str का आलं, कारण की ओरिजिनल स्ट्रिंग आपली कन्वर्ट होती का नाही, म्हणून ही जी एनकोड मेथड आहे ही कशामध्ये लिहायची, पूर्ण प्रिंटमध्ये. आणि आता नंतर आपण टाईप चेक करू. नेम डॉट एनकोड कॉमा टाईप ऑफ नेम. तरी पण क्लास str का दाखवते, कारण की जी ओरिजिनल स्ट्रिंग आहे ती चेंज नाही होते. मग याचा टाईप कसा बघायचा, जेव्हा पण मी प्रिंट करणार सिंपल हे काय करणार, प्रिंट करणार, तर आपल्याला काय मिळेल, बी कॉमा सागर. ठीक आहे, तर हे बी म्हणजेच काय, बाईट्स. हे बी म्हणजेच काय, बाईट्स. ठीक आहे, अशी रिक्वायरमेंट असेल तर आपण काय करणार, हे फंक्शन वापरणार. कोणतं, एनकोड फंक्शन. नेक्स्ट, तर फॉर्मॅटिंगचं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं एक डॉट फॉर्मॅट फंक्शन म्हणून. नेम आहे सागर आणि मला प्रिंट करायचं आहे माय नेम इज सागर. काय करायचं आहे, माय नेम इज सागर. तर मी इथे देणार प्लेस होल्डर डॉट फॉर्मॅट. नेक्स्ट नेम, बघा इथे येणार माय नेम इज सागर. हे झालं फॉर्मॅट फंक्शन. हे कोणतं फंक्शन झालं, फॉर्मॅट. जेव्हा पण मला स्ट्रिंगला फॉर्मॅट करायचं आहे तेव्हा आपण कोणतं फंक्शन यूज करणार, फॉर्मॅट. नेक्स्ट, आता याला अल्टरनेटिव्ह काय, याला अल्टरनेटिव्ह हा झाला ओल्ड वे. इथे फक्त काय करायचं, एफ लिहायचं. इथे काय लिहायचं, एफ. ना आपण कोणत्या व्हेरिएबलने रिप्लेस करणार, नेम. ठीक आहे, बघा आउटपुट माय नेम इज सागर. करेक्ट येत आहे. हा झाला मॉडर्न वे. हा काय झाला, मॉडर्न वे. फक्त स्टार्टिंगला काय करायचं, एफ लावायचं. स्टार्टिंगला प्रिफिक्स काय करायचं, एफ लावायचं. नेक्स्ट, अजून स्ट्रिंगमध्ये खूप सारे असे फंक्शन्स आहेत, ते तुम्ही ट्राय करा. खूप आहे अजून. जर सगळे फंक्शन जर बघायला गेले तर आपल्याला अजून 1 आवर लागेल. जसं की पार्टिशन, आर पार्टिशन, एनकोड ते तर आपण बघितलंय. फॉर्मॅट मॅप. आता तुमच्यासाठी होमवर्क, फॉर्मॅट मॅप फंक्शन काय असतं, कोणतं फंक्शन, फॉर्मॅट मॅप. बघा नेम डॉट फॉर्मॅट मॅप ही जी फंक्शन आहे याचा तुम्ही अभ्यास करून यायचा. रिटर्न्स ऑफ फॉर्मॅटेड व्हर्जन ऑफ द स्ट्रिंग युजिंग अ सबस्टिट्यूशन्स फ्रॉम मॅपिंग. द सबस्टिट्यूशन्स आर आयडेंटिटी बाय ब्रेसेस. ठीक आहे, तर ह्या फंक्शनचं काय काम असतं याच्यावरती थोडंसं रिसर्च करून या तुम्ही. नेक्स्ट, पुढच्या लेक्चरमध्ये आपण फ्लो कंट्रोल इथे एंड केला आहे. नेक्स्ट आपण शिकणार आहोत फंक्शन. आणि ह्या थोडासा किचकट टॉपिक होता आणि तुम्हाला असं बोरिंग वाटत असेल आणि असं वाटत असेल की सर काय शिकवते आळस आल्यासारखं. आज मी क्लासला पण गेलेलो नव्हतो. ठीक आहे, रूमलाच होतो, पण तरी पण मी तुमचं सेशन घेतलं की तुमचा सुट्टी पडायला नको, थोडंसं बिझी होतो दिवसभर. तर मग ठीक आहे, तर उद्या आपण नवीन टॉपिक घेऊ, थोडंसं व्यवस्थित एनर्जेटिक घेऊ आणि असं बोर नाही होणार तुम्हाला, असं मी माझ्याकडून प्रॉमिस करतो. आणि व्यवस्थित, हो ओके होता सर, काही इश्यू नाही. हो, ठीक आहे. येस सर, हो थँक्यू. हो, चालेल, वेलकम.